नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज अशी माझी छान तयारी झाली, कारण आज तुम्हाला माहिती आहे की आज गौरी आलेल्या आहेत आणि आज गौरींचं पूजन आहे. आज नवीन ओसे आहेत, पूर्व आहेत, पण आमच्याकडे इथे ओशांची पद्धत नाही आहे, तर त्याच्यामुळे मी ओसे करत नाही. पण माहेरची जी आपली पद्धत आहे तीही चुकली नाही पाहिजे, तर म्हणून गौरींचं पूजन करायला मी नक्कीच जाते. आणि पहिले अनघाच्या इथे जायची, पण आता इथे आमच्या बिल्डिंगमध्येच गौरी असतात, तर त्याच्यामुळे म्हटलं की इथेच पूजन करून घेऊ गौरींचं. आणि आजची पूजा बघा किती छान झालेली आहे, मस्त. तर आता बाजूच्यांकडे पण आज सत्यनारायणची पूजा आहे, तर पहिले तिथे जाणार, त्यांच्याकडे पाया पडणार, त्यांच्याकडे प्रसाद आहे, प्रसादासाठी जाणार आणि त्यानंतर गौरीच्या पूजेसाठी जाणार आहे. तसंच अजून आज बऱ्याच ठिकाणी सगळ्यांकडे गणपतीच्या पाया पडायला जायचं आहे, कारण आज 5वा दिवस आहे. बरेच गणपतींचे विसर्जन आज असतील, बरेच गौरी विसर्जन असेल उद्याचे. तर म्हटलं आज जेवढे ज्यांच्याकडे जमते त्यांच्याकडे सगळ्यांकडे जाऊन येऊ आपण, आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना त्यांच्याकडे घेऊन जाईल. म्हणजे ज्यांच्याकडे गणपती नसतील किंवा काय, तर तुम्हाला मस्त मस्त सगळ्यांचे काय काय घरगुती डेकोरेशन किंवा काय काय गोष्टी बघायला मिळतील. तर चला पहिले आम्ही आता बाजूच्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे आज पूजा आहे, तर पहिले तिथे पाया पडू. तर आणि आज गौरींचं पूजन आहे, म्हणून मी खास छान ही हिरव्या रंगाची साडी नेसली. तर आजची तयारी तुम्हाला कशी वाटली? म्हणजे साधीच तयारी, अशी काही खूप मोठी तयारी नाही आहे, पण तरी कशी वाटली ती पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला. नीचे पानी गिर आधा किलो आम्हाला स्पेशल इथे डाळ बाटी खायला मिळणार आहे. आम्ही ऍक्च्युली राजस्थानला जेव्हा गेलो होतो ना, तर तेव्हा जी डाळ बाटी खाल्ली त्याच्यात काहीच मजा नव्हती, आणि मला खरंच कळलंच नाही की काय डाळ बाटी आहे, काय बनवलंय. तर आज ते म्हणाले आमच्याकडे स्पेशल डाळ बाटी आहे. म्हटलं चला आपण बघूया. ये क्या रहता है? दाल ये साइड बाटी है, वो दाल मारवाड़ी खाना. ही डाळ आणि हे भाटी ऐसे. तर आम्ही त्यांच्या घरी आलोय. हे आहेत आमचे आता नवीन जिथे आम्ही राहायला आलोय, ते आमचे शेजारी आहेत आणि हे राजस्थानवरून आहेत. राजस्थानचे. आणि त्यांनी बघा कसं छान डेकोरेशन केलं. हे सगळं घरी केलंय, म्हणजे बाप्पाचं जे पण केलं नाही सगळं त्यांच्या मुलीने घरी केलंय, लाकडापासून. खूप सुंदर बनवलं. आणि श्रीकृष्णांच्या रूपामध्ये बाप्पांची मूर्ती आणि त्याला शोभेल असं त्यांनी सुंदर असं डेकोरेशन केलं. तर आज खास सत्यनारायणच्या पूजेच्या निमित्ताने त्यांनी आज जो जेवणाचा बेत आहे ना, तर तो दालबाटीचा बेत ठेवलाय, आणि त्या निमित्ताने आम्हाला सुद्धा खायला मिळेल, बघायला मिळेल की कशी असते दालबाटी. मी पहिले खाऊन बघेन आणि नंतर मी तुम्हाला सांगेन की कशी होती. तर त्यांची जेवणाची तयारी चालू होती, तर तोपर्यंत म्हटलं की गौरी पूजून येऊ आपण. तर म्हणून बघा हे आमच्याच बिल्डिंगमध्ये, म्हणजे आता जिथे नवीन ठिकाणी राहायला आलो ना, तर तिथेच खाली गौरी पूजन होतं. तर म्हटलं चला, ज्या दिवशी ज्या देवतांचं जे पूजन असतं आणि आपल्याला करायला मिळणं हे सुद्धा आपल्या एक भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागते. तर इथे ना, म्हणजे हे जे गौरी ज्यांच्याकडे बसल्यात ना, तो माझ्या भावाच्याच मित्राचा, म्हणजे भावाचाच मित्र आहे तो, आणि शाळेतला मित्र आहे तो त्याचा. आणि आम्ही जेव्हा विजयनगरला राहायचो पहिले, तर तेव्हापासूनची ओळख आहे. आणि जुनी माणसं, जुनी ओळख जेव्हा आपल्या समोर येते ना, तर तेव्हा आपल्याला सगळ्या ज्या जुन्या आठवणी असतात ना, शाळेचे सगळे दिवस, त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. आणि एक वेगळीच म्हणतात ना, मनातून एक वेगळीच भावना आणि वेगळीच फिलिंग यायला सुरुवात होते. तर गौरी बघा किती सुंदर सजवल्यात. प्रत्येकाची पूजा करण्याची किंवा प्रत्येकाच्या पद्धती त्याच्या भागानुसार या वेगवेगळ्या असतात. तर तशाच गौरी पूजनाच्या सुद्धा प्रत्येकाच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत. हे साताऱ्याकडचे आहेत, त्याच्यामुळे यांच्याकडे ओवसे नसतात. पण जे कोकणातले असतात, तर कोकणामध्ये ओवशांची पद्धत असते. आणि यावेळेला
म्हणजे जसं कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं ना त्याच्यानुसार ओवसे असतात. तर ह्यावेळेला जे नवीन ओवसे म्हणजे नवीन लग्न झालेल्यांना ओवसे करायला मिळतात त्यांना नवीन ओवसे म्हणतात. तर ते ओवसे ह्यावेळेला होते. तर बरेच जण जे बिल्डिंग मधले आहेत की ज्यांचे ओवसे आहेत तर ते पण इथे येऊन पूजा करून जातात. जसं आपण कसं माहेराला जायला खूप उत्सुक असतो आणि माहेरी गेल्यानंतर आपल्या सगळ्या जुन्या मैत्रिणी, जुन्या आठवणी आणि एक वेगळंच म्हणतात ना की मुलींना एक वेगळंच कम्फर्ट वाटतं माहेरी आल्यानंतर. तसंच आहे गौरींचं. म्हणून त्यांचं तेवढंच लाडातोडाने आणि कौतुकाने सगळ्या गोष्टी गौरींसाठी खूप सारे पदार्थ बनवले जातात. खूप साऱ्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात. जे आपण कसं माहेरी आल्यानंतर आपलं सगळं कसं कौतुक केलं जातं तर तसं गौरींचं करायचं असतं. तर म्हणून या मावशी आहेत. तर या मावशींच्या घरी आम्ही आलो आणि यांचा जो मुलगा आहे प्रशांत तर तो माझ्या भावाच्या वर्गामध्ये होता शाळेमध्ये असताना. तर आम्ही खूप वर्षापासून एकमेकांना ओळखतो आणि त्यामुळे भारी वाटतं, खूप मस्त वाटतं. असं छान जुने लोक जेव्हा भेटतात बोलतात ना तेव्हा खरंच खूप मस्त वाटतं. आणि त्या निमित्ताने का होईना या सणांच्याच निमित्ताने आपण एकमेकांकडे जातो. एक दुसरे माणसं आपल्याला म्हणजे सगळी माणसं एकमेकांना भेटतात. आणि अनायसे बघा हा पण माझ्या भावाच्याच वर्गातला मित्र आहे संतोष म्हणून. तो पण तिथे भेटला आणि खूप वर्षानंतर गाठभेट झाली आमची. खूप वर्ष आम्ही भेटलो नव्हतो, खूप वर्षानंतर भेटलो आणि खूप छान वाटलं. त्याची म्हणजे त्याची पत्नी आहे आणि त्यांचे नातेवाईक आहेत. तर असं सगळ्यांचं बोलणं चालणं वगैरे छान मस्त झालं. गौरी पूजन पण माझं तिथल्या तिथेच खूप छान झालं. नाही तर दरवर्षी मला मग अनघाच्या इथे म्हणजे वहिनीकडे जायला लागायचं गौरी पूजनासाठी. तर यावेळी अनायसे इथेच गौरी पूजन मस्त झालं माझं. तर ओवश्यांची जी पद्धत असते ना ती सासरकडची असते म्हणजे सासरचे ओवसे असतात. तर इथे आमच्याकडे ओवश्यांची पद्धत नाही आहे तर त्यामुळे मग ती पद्धत मी पुढे कंटिन्यू नाही केली. त्यानंतर आलो आता हे दाल बाटी खायला. तर मला खूप एक्साइटमेंट होती की कसं असतं यांचं दाल बाटी नेमकं. आणि खरं सांगते इतकं चविष्ट होतं ना, खूप छान होतं. आणि त्याच्यासोबत बघा हे जे समोश्यासारखं तुम्हाला दिसतं ना त्याला बाटी म्हणतात. पिठाचंच असतं ते. छान फ्राय करतात, बॉईल करून फ्राय करतात मला वाटतं. त्यानंतर मिरचीचं असं लोणच्यासारखी त्यांनी भाजी बनवलेली आणि जी समोर तुम्हाला दिसते वाटीमध्ये ती आहे डाळ. तर ती बरेच जे आपल्या डाळी असतात ना सगळ्या त्या मिक्स करतात आणि त्याच्यापासून ती डाळ बनवली जाते. ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारे ही डाळ बाटी बनवली जाते. हे मी तुम्हाला का सांगते कारण मी राजस्थानला जेव्हा गेली होती तेव्हा मी जी डाळ बाटी टेस्ट केली होती त्या डाळ बाटीमध्ये आणि या डाळ बाटीमध्ये जमीन आसमानचा फरक होता. ही खरीखुरी डाळ बाटी आहे आणि इतकी चविष्ट होती ना. तुम्ही पण नक्की खाल्ली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करा. खूप भारी झाली होती आणि खूप मस्त. बघा मी तुम्हाला आता माझे रिॲक्शन्स तुम्हाला दिसतील. मी पहिले फक्त बाटी खाऊन बघितली, नंतर डाळ मिक्स करून खाऊन बघितली. खूप टेस्टी झाली होती. मग तिथून आम्ही पुढे गेलो ते म्हणजे आणखीन एका ह्यांचेच रिलेटिव्ह आहेत तर त्यांच्या घरी गेलो होतो. सुरेखाताई आहे, सुरेखाताईंच्या घरी गेलो होतो. तर जवळच तिथून राहतात. आमच्या इथे छान मोदक त्यांनी बघा प्रसादासाठी बनवले होते मस्त मस्त. तर आम्ही असेच गप्पा मारल्या. खूप वर्षांनी म्हणजे वहिनी तरी म्हणजे वर्षातून एकदा येतात किंवा दोनदा येतात. मग तसं गाठभेट होत नाही बऱ्याचदा. आलं तरी मग पटकन इथे तिथे जाणं होतं आणि मग गाठभेटी होत नाहीत. मग त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला सगळेच जाऊ आपण. तर म्हणून आम्ही सगळे गेलो तिकडे. मस्त भेट झाली, छान बोलणं झालं. त्यांनी बघा गॅलरीमध्ये ना खूप सुंदर झाडं खूप मस्त सगळी लावली होती. छान असं गार्डन छोटंसं बनवलं होतं मस्त. खूप सारी वेगवेगळी झाडं, वेली, खूप मस्त वाटत होतं. तर जिथे गार्डन असेल तिथे तर माझं सगळ्यात पहिले लक्ष म्हणजे अट्रॅक्ट होतं. आणि बघा किती छान गप्पा रंगल्या होत्या सगळ्यांच्या मस्त. खरंच आहे ना इतर वेळी आपल्याला आपण वेळ असून सुद्धा काढत नाही किंवा आपण मग काहीतरी नुसतं त्या मोबाईलमध्ये बिझी राहतो. पण कोणाकडे जाणं, बोलणं, गप्पा मारणं हे पहिले जसं लोक करायचे आणि त्यामुळे लोकांचं ना जे माइंड होतं ना ते खूप फ्रेश राहायचं. पण आता आपण कंटिन्यू फक्त रोजचं रुटीन, घरातलं सगळं आवरणं आणि मोबाईल ह्याच्यामध्येच एवढं अडकून पडलोय.
अशा प्रकारे संध्याकाळी बघा शेजाऱ्यांच्या बाप्पांचं विसर्जन चालू होतं. 5व्या दिवशी ते विसर्जन करत होते बाप्पांचं. आणि या गोष्टी बघून आहे ना मला खरंच ती गोष्ट खूप अगदी प्रकर्षाने वाटते की खरंच गणेशोत्सव हा असा उत्सव आहे ना जो सगळे जात धर्म पंथ सगळ्या गोष्टींना सगळ्या माणसांना एकत्र आणतो. आणि खरंच सण असेच असले पाहिजेत, त्यातच खरी मजा आहे. एकमेकांकडे जाणं, छान बाप्पांचं दर्शन घेणं, त्या निमित्ताने का होईना एकमेकांशी छान गप्पा मारणं, इकडचं तिकडचं बोलणं होतं, बऱ्याचशा गोष्टी शेअर होतात. आणि खूप छान खूप प्रसन्न असं वातावरण म्हणजे गणेशोत्सवामध्ये ना सगळीकडे सगळ्यांच्या घरात अनुभवायला मिळतं. तर आता आम्ही त्या आमच्या इथल्या बाप्पांचं म्हणजे थोडंसं स्टार्टिंग पर्यंत विसर्जन थोडंसं सुरुवात करून दिली त्यांना. आणि आता इथे मावशींकडे आलोय. तर इथे या मावशी त्या आईंच्याच चाळीमध्ये राहतात इथे. आणि बाप्पांची मूर्ती बघा किती सुंदर आहे. आणि बॅकग्राऊंड डेकोरेशन पण खूप छान वाटतंय, खूप मस्त आहे. म्हणजे फक्त आपण बॅकग्राऊंडला जरी असं सिम्पल डेकोरेशन ठेवलं ना तरी किती सुंदर दिसतंय, खूप छान वाटतंय. आणि आता मोदक खाऊन खाऊन आमचंच पोट मोठं होणार आहे बाप्पापेक्षा. वर्षाचे एकदम आता 5 दिवसांचेच गोड खाऊन घेते. त्या मावशी आहेत, मावशी आहेत, काका आहेत. मावशी आईच्या बेस्ट फ्रेंड. हा, या आईचे बेस्ट फ्रेंड आहेत. माझे आई होती ग माझे आई होती मला पोला बाजून देती ग मला पोला बाजून देती. तुम्हाला वाटलं असेल की हे काय चाललंय, तर आम्ही अशीच गाण्याची काहीतरी स्वप्नील प्रॅक्टिस करत होता. आणि तेव्हा आजीच्या हातात माईक गेला आणि आजी जुनी गाणी आम्हाला सगळे अशा प्रकारे ऐकवत होती. तर हे माहेरी पप्पांच्या घरी आमचं अतिशय सुंदर असं मस्त असं भजन झालं होतं. आणि हे भजन जेव्हा मी केलं होतं ना तेव्हा मी 2दा लाईव्ह केलं होतं. म्हणजे जेव्हा एकदा भजन पूर्ण 1 तासाचं लाईव्ह आहे, त्यानंतर आमचा स्पेशल असा छान डान्स केला होता जो पारंपरिक कोकणातला जो बाल्या डान्स म्हटला जातो ना, तर तो डान्स आम्ही दरवर्षी करतो. असंच मजा म्हणून आम्हाला काय आम्ही काय त्यातले असे स्पेशलिस्ट पारंगत नाही आहोत, पण एक मज्जा म्हणून आम्ही त्या गोष्टी करतो. ते सुद्धा मी लाईव्ह केलं होतं. आणि तुम्ही बघितलं नसेल तर ते दोन्ही लाईव्ह नक्की बघा. खूप छान छान भजन आणि खूप मस्त मज्जा येणार असा डान्स आम्ही केला होता. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.